सागर तयार होतोय. पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही कॉन्टॅक्ट नाहीये. पहिला डॉटला चांगली सुरुवात इथे चांगली करून देत असताना गोलंदाज सागर सकपाळ आणि स्वर्गीय विजयदादा स्मृती 11 टीमला 2 धावेची ते पेनल्टी कारण त्यांचा 12वा अतिरिक्त खेळाडू नाहीये. पहिला बॉल इथे डॉटला आहे. चांगली सुरुवात इथे फॉलो स्लिप केलाय. बॉल चाललाय इथे गॅप मध्ये फिल्डर आहे तिथे आणि तोपर्यंत एक सिंगल इथे प्राप्त होत असताना कौ कोंदरला इथे फटका खेळला आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु यावेळेस थोडेसे गतीमध्ये चेंज ऑफ द पेस केलं. थोडी गती कमी केली आहे बॉलच्या पाठीमागे आणि अगदी फटका खेळत असताना झोपला तिथून मात्र एक सिंगल येते. नवनीत चव्हाण काल थोडासा बॅकफुटला गेले परंतु आज चांगला खेळ करावा लागेल. ते स्लिप करण्याचा प्रयत्न परंतु चांगला बॉल टप्पा पडलाय. थोडासा टर्न झालाय आणि डॉट येत असताना काय गोलंदाजी करत असताना सागर सकपाळने सुरुवात केली. राऊंड द विकेट अँगलचा वापर केला जातोय. फिंगर चांगला फिरवलाय आणि बॉल अगदी पुढ्यात टप्पा पडला आणि तिथून मात्र डॉट बॉलची होते सांगता. चांगली बॉलिंग चांगली इथे बॉलिंग होत असताना आतापर्यंत थांबवलंय. इथे फटका चांगला आहे. पॉइंट मध्ये कॅच थर्ड अटेम्प्ट मध्ये पहिल्या अटेम्प्ट मध्ये कॅच ड्रॉप झाला आणि त्याच्यानंतर ते कम्प्लीट करत असताना धक्का क्रमांक पहिला नवनीत चव्हाण अगदी शून्यावरती बाद होत असताना बॅटरकॉम. थँक्यू. कमिटी मेंबर्सना विनंती करूया की काही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. प्रथमतः साईशा 11 संघाचे संघ मालक निखिल दादा पाटील यांना आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. मी विनंती करतो सोपानजी मोरे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण निखिल पाटील यांना आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. साईशा 11 गेली 2 वर्ष केएसके प्रीमियर लीग मध्ये संघ आपण खेळताना पाहतोय आणि या टीमचे संघ मालक निखिल दादा पाटील यांना आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून निखिल पाटील यांची ओळख आहे आणि त्यांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. थँक्यू. धन्यवाद. सुशांत शिंदे ते नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणि सध्याच्या स्थितीला आपण पाहिलं तर अडचणीच्या पेचामध्ये शरीर स्टॅकची टीम आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुशांत शिंदे बॅटिंग साठी परंतु चांगली गोलंदाजी आतापर्यंत सागर सकपाळची. लॉकॉनचा बॉल फरकी यॉर्कर टाकलाय. पुन्हा एकदा व्हेरिएशन ठेवले. गती नाहीये परंतु चांगली बॉल अगदी टप्प्यावरती आपल्याला पाहायला मिळते. सिंगल येत असताना सिंगलची मदत सिंगलचं योगदान टोटल झालं त्या पहिल्या षटक आपण पाहिलंय तर 3 धावा धाव फलकावरती 4 धावा धाव फलकावरती आतापर्यंत 5 बॉलचा इथे खेळ समाप्त झालाय. या ओव्हर मध्ये आतापर्यंत कोणताही मोठा फटका आला नाहीये. त्याचं उत्तम उदाहरण चांगली बॉलिंग तो चांगला स्पेल आणि गतीमध्ये परिवर्तन खूप चांगल्या पद्धतीने केलंय सागर सकपाळने. समोर जिल्हा आयकॉन पायावरती बॉल टाकलाय. बॅटचा स्पर्श तिथून मात्र एक सिंगल येत असताना कव्हर मध्ये एक सिंगलची मदत बघता बघता षटकाची होती समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या. आतापर्यंत शरीर स्ट्रायकर 11 टीमनं धावा जमा केल्या त्या एकूण 5 धावा धाव फलकावरती. चांगली बॉलिंग तयार. फुल टॉस बॉल फुल टॉसला फुल टोल केलंय परंतु बॉल चालले ते सी कॉर्नर मध्ये कॅच पकडलाय परंतु फ्री होम डिलिव्हरी होती
आणि त्याच कारणानं एकच सिंगल येते. स्ट्रगल करतायत दोन्ही बॅटर. हा फुल टॉस होता, मेजवानी होती, मेजवानी वाया जाते. सुशांतला संधी अगदीच चालून आली होती कारण का फुल टॉस हा लॉस केलाय. एक सिंगल येते. यावेळेस फुल टॉस बॉल, यावेळेस सोडणार नाहीये, फोडणार आणि बॉल चालला निघून सीमारेषेच्या बाहेर. ठोकलाय राहुल वांगड्यांचा षटकार. स्वागताने फुल टॉस मिळाल्यानंतर राहुल वांगडेच्या बॅट मधनं षट करत असताना चांगली आता बॅटिंग. लॉकॉनचा बॉल फॉरकी यॉर्कर टाकलाय, ड्राईव्ह केलाय, सिंगल येते. लॉकॉन मधून अगदी फिल्डर येत असताना एकच सिंगल धाव. एक सिंगलची मदत, एक सिंगलचं योगदान P1 चं. दुसऱ्या सध्या षटक आपण पाहतोय. 15 धावा धाव फलकावरती. पहिला बॉल आपण पाहिला तर एक सिंगल होती, त्याच्यानंतर नोट टाकला होता. सिक्तीज मोरे तयार. सुशांत शिंदे आसमानी ठोरला, उशरकर बोलला, चिमणी उडाली भूर, बॉल चालला दूर, बॉल सीमा पार आणि सुशांतने देखील पट्टी जॉईन करत असताना ठोकलाय षटकार. सुशांत देखील फायर होत असताना या मॅच मध्ये 21 धावा. आणखीन एक येते, दूरवरून खेळलाय, लॉंग हॉपला क्षेत्ररक्षक आहेत आणि कॅच ड्रॉप. या सिच्युएशनला यावेळेस तुम्ही कॅच ड्रॉप करू शकत नाहीये कारण का आपण ज्या वेळेस आपल्या बाउंड्रीवरती आपल्याला बेस्ट खेळाडू ठेवत असतो, इथे कॅच ड्रॉप झाले सुशांत शिंदेची. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती काही सन्मान आपण करत आहोत. मी कमिटी मेंबर्सना विनंती करतो, आपण या सातारा प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचे प्रमुख आयोजक तथा वाई तालुक्याचे स्टार क्रिकेटर अजित बडे यांना आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. मी प्रदीप चोरगे यांना विनंती करतो, आपण या आपल्या शुभ हस्ते अजित बडे यांना आपण सन्मानित करत आहोत. वाई तालुक्याचे स्टार क्रिकेटर सातारा प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचे प्रमुख आयोजक अजित बडे सर यांना आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. त्याचबरोबर पुढील सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. कुरोशी गावचे सुपुत्र आमचे मित्र संजय दादा शिंदे यांना देखील आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. मी जितेंद्र मोरे यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते कुरोशी गावचे सुपुत्र संजय दादा शिंदे यांना देखील आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. KSK प्रीमियर लीग आज फायनल डे आणि संपूर्ण कोयना सुरशी कांदाटी परिसरातील आमचे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्या सर्व मान्यवरांचा KSK आयोजन समितीच्या माध्यमातून विशेष सन्मान केला जातोय. कुरोशी गावचे सुपुत्र ज्येष्ठ क्रिकेटर नाना शिंदे यांचा देखील एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. कुरोशी गावचे सुपुत्र ज्येष्ठ क्रिकेटर नाना शिंदे यांचा देखील एक विशेष सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. मी विनंती करतो विनोद सकमाळ यांना, आपल्या शुभ हस्ते आपण नाना शिंदे यांचा एक विशेष सन्मान करत आहोत. बॅक टू क्रिकेट. धन्यवाद. थँक्यू सो मच. जाऊया आपण पुन्हा एकदा आडव्या बॅटने ते फटका खेळला. 23 धावा धाव फलकावरती आतापर्यंत आला. तर राहुल वांगडे 6 बॉलच्या बॅटपैकी 9 धावा, तर सुशांत शिंदे 7 बॉलच्या बॅटपैकी 10 धावा त्यांनी आतापर्यंत बोलला. एक विकेट गॉन झाला. सतीश सनस पुन्हा एकदा बॉल क्रमांक 3 विकेट करण्याचा प्रयत्न करतो. अंदाज चुकला गेला, एका बाजूला अंदाज घेतलाय गोलंदाजानं आणि हा देखील बॉल इथे डॉट येत असताना काय गोलंदाजी राहिले सतीश सेनची. जिल्हा ऐकून आपण सध्या पाहू शकताय. राहुल वांगडे आणि सतीश सेन आतापर्यंत 3 बॉल टाकलेले आहेत आणि 1 धाव फक्त खर्च केली. बॅट खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट बॉल, लाजवाब बॉलिंग, इम्प्रेसिव्ह बॉलिंग सध्याच्या स्थितीला सतीश सनस. यानंतर जे होणारे मॅच काळेश्वरी वॉरियर्स आणि महाबळेश्वर स्पोर्ट हे 2 संघ असणार आहेत. इनिंग्स ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत, परंतु चांगली बॉलिंग स्विच हिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा इथे डॉट येत असताना 3 बॉल लगातार इथे डॉट. मागाईच्या काला सत्याचे कमाल. 5ला 1, 10ला 3, चकोबा डॉट बॉल. काय गोलंदाजी राहिले सतीश सनसची. फिरक्याचा जादूगर फिंगर रोलचा वापर तो करतोय आणि बॉल आपण पाहिलं तर अगदी ऑस्टमच्या बाहेरच ठेवलेत. टप्पा त्याने शोधलाय आणि या टप्प्यावरती बॉलिंग करत असताना आणखी किती बाहेर छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला. कव्हर मध्ये चांगली फिल्डिंग, सुशांत शिंदे होतील बाद. लाजवाब अप्रतिम बॉलिंग आणि सॉफ्टने फटका खेळला होता आणि सुशांत शिंदे तिसरा ओव्हर क्रमांक 3 मध्ये बाद. थँक्यू. त्याचबरोबर आणखी काही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. कुरोशी गावचे सुपुत्र नारायण दादा शिंदे यांना देखील आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. मी विनोद संगपाळ यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते नारायण शिंदे यांचा सन्मान
आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. पुढील सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत आपण महादेव सरोदय यांचा देखील एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. मी प्रदीप चोरगे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते महादेव सरोदय यांना आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करूया. महादेव सरोदय यांना आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. KSK प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेसाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांचा एक विशेष सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. सर्वांचंच पुन्हा एकदा आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये उमेशजी सावंत सर यांचं समालोचन आपण ऐकतोय. धन्यवाद. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला. 23 धावा धाव फलकावरती. सतीश सडचा षटक अप्रतिम राहिलाय. 2 षटकांचा इथे खेळ बाकी. 10 बॉलच्या पाठीमागे राहुल वांगडेच्या बॅटमधनं 9 धावा आल्यात. बॉलिंग ट्रॅक वरती ज्ञानेश्वर. पहिलाच बॉल इथे ब्लॉक ऑनचा टाकला, ड्राईव्ह केलाय आणि ब्लॉक ऑन मधून इथे कॅच ड्रॉप झालाय. हे जीवदान मिळालं आता राहुल वांगडेला. परंतु आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलंय राहुल वांगडेची बॅट आतापर्यंत थांबलेले बोलले नाहीये. एक सिंगल येत असताना 24 धावा धाव फलकावरती. ज्ञानेश्वर संकपाळ बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. संघ अडचणीच्या पेचामध्ये पाहायला मिळतोय. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमय मोरे बॅटिंग साठी लेफ्ट हँड बॅटर नेहमीच ऍक्टिव्ह असतात, नेहमीच मोठ्या फटक्यासाठी अग्रेस असतात आणि तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज बाद झाले जात्या स्थितीला आपण पाहिलं तर धावा येत नाहीयेत. 24 धावा फक्त धाव फलकावरती. बॅकफुटला ढकलण्याचं काम केलं आतापर्यंत गोलंदाजाने. ज्ञानेश्वर सकपाळ शॉर्ट बॉल दिला होता, चांगला इथे फटका इथे पाहायला मिळतोय. बॉल चालला सी कॉर्नर मध्ये. एक सिंगलची मदत, एक सिंगलचं योगदान. फक्त राहुल वांगडेच्या बॅटमध्ये एक षटकार आणि सुशांत शिंदे बाद झाला त्याच्या बॅटमध्ये एक षटकार. त्याच्यानंतर चांगली बॉलिंग राहिले. प्रत्येक गोलंदाजांना कौतुक करेन मी, कारण पावलावरती पाऊल ठेवून त्यांनी बॉलिंग केली. अगदी अँगलला अँगल दिल्या आणि सध्याच्या स्थितीला लीड केले गोलंदाजाने. राहुल वांगडे जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत काय होऊ शकतं, धावा येऊ शकतात बॅटिंग केंद्र टीमसाठी. शॉर्ट बॉल चांगले ते गॅप शॉटच्या परफेक्ट केलंय आणि बॉल चालला इथे सीमा पार. टिन्न चौकार. एवढेच आणि राहुल वांगडेच्या बॅट मधनं आलाय चौकार. चांगली बॅटिंग. आणखीन येते मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चांगला राहिलाय, परंतु सिकॉलरला सिक्ती झालाय. एक सिंगल येत असताना एक सिंगलची मदत, एक सिंगलचं योगदान. 30 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक आपण 4 पाहत आहोत आणि 4 बॉलच्या पाठीमागे आतापर्यंत 7 धावा दिल्यात. अमयला साथ देणं खूप महत्वाचं आहे. राहुल वांगडेला स्ट्राईकला आणणं तितकंच देखील महत्वाचं असणार आहे. 30 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 4. सध्याच्या स्थितीला चांगली बॉलिंग आतापर्यंत ज्ञानेश्वरची देखील राहिले. एक बाउंड्री जरूर या ओव्हर मध्ये आलंय. फुल टॉस बॉल आणि फुल टॉसला फुल टॉल केलंय. इलाका खाली आहे आणि बॉल चालला इथे सीमा पार. अमय मोरेच्या बॅटमधनं षटकार. आणि आता अमय मोरे देखील आपले हात कळतोय, कारण की डेटून राहिल्यात आणि त्याच्यामध्ये बॅटिंग करायची आहे. चांगला इथे ड्राईव्ह करत असताना कॅप मध्ये बॉल ढकलण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डर आहे तिथे डिफेन्सच्या कव्हर मध्ये एक सिंगल आणि एकच सिंगल इथे मिळेल. बघता बघता 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या. बॅटिंग करत असताना शरीर स्ट्रायकर टीमने धावा जमा केल्यात त्या 39 धावा आणि त्याच्यामध्ये 2 विकेट. एका षटकाचा खेळ सध्या बॅलन्स आहे. नेक्स्ट मॅच असणार आहे काळेश्वरी वॉरियर्स टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये महाबळेश्वर स्पोर्ट. हे 2 संघ आमने सामने इनिंग्स ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. शेवटचं षटक असणार आहे आणि शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला टार्गेट सेट करावं लागेल. 37 धावा धाव फलकावरती आल्यात. प्रोजेक्टेड आपण स्कोर पाहिला तर 47 धावा होऊ शकतात, परंतु कमी जास्त होतील. बॉलिंग ट्रॅक वरती आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी सागर सकपाळ. आपल्या कोठ्यामधलं दुसरं षटक. पहिल्या ओव्हरमध्ये सागरने फक्त 3 धावा दिल्या होत्या आणि त्याच्यामध्ये एक विकेट घेतली होती आणि सध्याच्या स्थितीला आता अमय मोरे असणाऱ्या 37 धावा धाव फलकावरती.
कमी गतीचा बॉल व्हेरिएशन ठेवलंय पद्धत अलीचा चांगला वापर करत असताना एक सिंगल येते. चांगला आतापर्यंत इम्प्रेसिंग गोलंदाजी राहिलाय सागर सकपाळची. एक सिंगल आली 38 धावा धाव फलक्यावरती आतापर्यंत. मोठी धावसंख्या उभारायची एक गरज असणार. राहुल वांगडे जिल्हा एकावन्न 13 बॉलच्या पाठीमागे 15 धाब्यांचं योगदान आतापर्यंत त्यांनी दिलेलं आहे. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅट मधनं आतापर्यंत आलाय. 5 बॉलचा खेळ शिल्लक बाकी. बॉलर तयार सागर चालू केलं दिशा दिली. बॉल चाललाय इथे अगदी गुदगुले करत लॉंग ऑफ मधून फील्डर आले ते एकच सिंगल येते. एक सिंगलची मदत एक सिंगलचे योगदान काय गोलंदाजी केले वाह. शाबूक बॉलिंग आतापर्यंत 5 धावा फक्त 8 बॉलच्या पाठीमागे त्यांनी दिलाय. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. अमैन एक षटकार ठोकलाय आणि आणखीन षटकार ठोकायचे आपल्या टीमसाठी. चांगली बॉलिंग टप्प्यावरती ताबा आणि ते नियंत्रण ठेवलं आतापर्यंत. बॉलर तयार पुढे येऊन मोठ्या अगदी पावलांचा वापर केला होता. पुढे आला होता पंचांचा कॉल व्हाईट बॉलचा कॉल आणि त्याच्यामध्ये स्टंपिंग केले. बॅटर इथे अमय मोरे होईल बात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये टीमचा कॅप्टन दाखल होतो अतुल सिलर. बॅटिंग 40 धावा धाव फलक्यावरती आतापर्यंत लागला. 2 बॉलचा खेळ समाप्त झालेला आहे आणि तिसरा बॉल आपण पाहिला तर वाईट त्याच्यामध्ये एक विकेट आली आहे. अतुल सिलर बॅटिंग साठी दाखल झालाय. 14 बॉलच्या पाठीमागे 16 धावा धावांचं योगदान दिलंय आतापर्यंत राहुल वांगडेनं. बॉलर तयार पुन्हा एकदा सागर सकपाळ. विकेट खेळण्याचा प्रयत्न केलाय परंतु अंदाज चुकला गेलाय. बाईकच्या माध्यमातून एक सिंगल येत असताना 41 धावा धाव फलकावरती. एका 2 मोठी हव्यात 50-55 धावा झाल्या तर एक चांगली टोटल इथे उभी राहिल्या मॅच मध्ये. परंतु सध्या तरी बॅकफुटला ढकलण्याचं काम केले राहुल वांगडे जिल्हा आयकॉन. इथे फटका बेमिसाल आहे. एसच्या कव्हरला पॉवर लावली आहे आणि फटका फसला. सरळ चाललाय राहुल वातेसेला. बॉल हा शोधत आणखीन एक फलंदाज बाद. एवढेचे राहुल वांगडे 15 बॉलच्या पाठीमागे 16 धावा अगदी ओपनिंगला बॅटिंग साठी आले होते परंतु मोठा खेळ करू शकले नाहीये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नीरज मोरे दाखल झाले. 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि या 2 बॉलच्या पाठीमागे एकात मोठा फटका असणं आता खूप महत्वाचा असणार आहे शरीर स्ट्रायकर टीम साठी. नीरज मोरे बॅटिंग साठी आले. सागर सकपाल लाचवा बॉलिंग आतापर्यंत. बॅकफुटला पंच केलंय. लॉंग ऑफ मध्ये बोलत असताना एक टप्पा बॉल फील्ड होतोय तोपर्यंत एकच सिंगल येते. शेवटचा बॉल आणि यानंतर आपण टॉस करणार आहोत. काळेश्वरी वॉरियर्स टीम आणि महाबळेश्वर स्पोर्ट हे 2 संघ आमने सामने असणार आहेत. इनिंग्स ब्रेक मध्ये आपण करणार आहोत टॉस. शेवटचा बॉल आणि या बॉल वरती टार्गेट सेट होईल. अतुल सेलार फटका चांगला आहे. एसच्या कव्हरला बॉल जात असताना डीप मध्ये आहे राहुल. सिंगल येते आणि सेकंड देखील रन इथे कंप्लीट करत असताना 2 धावा आल्या या बॉल वरती आणि बघता बघता षटकाची होती समाप्ती आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावा जमा केल्या त्या शर्यू स्ट्रायकर टीमने. 44 धावा 45 धाव्यांची आवश्यकता असणार आहे स्वर्गीय विजेता देसाई स्मृती 11 टीपला. थँक्यू. टॉस करणार आहोत आणि टॉस साठी दोन्ही टीमच्या कॅप्टनना आम्ही विनंती करू आपण लगेच या. टीम काळेश्वरी वॉरियर आणि त्यांच्या विरोधामध्ये महाबळेश्वर स्पोर्ट्स असा सामना आहे. टॉस साठी विनंती करूया. KSK क्रीडा प्रतिष्ठानची ज्यांनी खऱ्या अर्थाने मुहूर्तमेढ रोवली संस्थापक माजी अध्यक्ष संतोष मालुसरे यांच्या शुभहस्ते आपण टॉस करणार आहोत. त्यांना विनंती आहे आपण या. आपल्या शुभहस्ते टॉस केला जातोय. काळेश्वरी वॉरियर आणि त्यांच्या विरोधामध्ये महाबळेश्वर स्पोर्ट्स असा सामना आहे. सर्वांचंच या ठिकाणी मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. तुम्ही पाहताय कोयना सुळशी कांदा टी क्रीडा प्रतिष्ठान
महाबळेश्वर तालुका आणि जावली तालुका सातारा जिल्हा यांच्या माध्यमातून या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. पर्व 7 साजरी केलं जात आहे. KSK प्रीमियर लीग सीझन 7 मध्ये आपण सर्वजण आहोत. मुख्य व्यासपीठावरती बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांचंच या ठिकाणी पुन्हा एकदा मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. आजच्या दिवसातली महत्त्वपूर्ण मॅच आहे आणि त्या मॅचचा टॉस आपण इकडे करणार आहोत. महाबळेश्वर स्पोर्ट्सचे कॅप्टनना विनंती करू, थोडंसं लवकर या प्लीज. आमच्याबरोबर जोडले गेलेत ज्यांनी खऱ्या अर्थाने KSKची निर्मिती केली आणि 2016 साली नवी मुंबईमध्ये किंवा मुंबईमध्ये देखील आपल्या कोयना सुची कांदाटी महाबळेश्वर जावलीचं क्रिकेट झालं पाहिजे, गावचं क्रिकेट झालं पाहिजे, ही संकल्पना कोणी आणली तर ते व्यक्तिमत्व म्हणजे संतोष मालुसरे आमच्याबरोबर जोडले गेलेत. एका बाजूला टेल, एका बाजूला हेड, ही कॉईनची माहिती आहे. एका बाजूला महाबळेश्वर स्पोर्ट्स, दुसऱ्या बाजूला काळेश्वरी वॉरियर्स असा सामना आहे. विनंती करूया, हवेमध्ये स्पिन करा. कॉल कोण देईल? महाबळेश्वर स्पोर्ट्स कडून कॉल दिला जाईल. हेड इज अ कॉल बट इट इज अ टेल. टॉस जिंकलाय काळेश्वरी वॉरियर टीमने. निर्णय काय? आम्ही क्षेत्ररक्षण करेन पहिले. क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचं कारण काय असेल? काय ना, त्यांची बॅटिंग लाईन पण चांगली आहे, बॉलिंग लाईन पण चांगली आहे आणि ते लोक 2 मॅच जिंकलेत. आम्हाला हे मस्ट विन मॅच आहे. किती धावांपर्यंत तुम्ही थांबवाल? 50-55 पर्यंत थांबण्याचा प्रयत्न करेन. जिंकाल तर पुढे जाल. काय रणनीती असेल, काय प्लॅनिंग असेल या मॅचमध्ये? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेन आणि ही मॅच जिंकण्याचा प्रयत्न करेन पूर्ण. फॅक्ट्सकडे जाऊया. गणेश कदम कालच्या दिवसामध्ये सर्वोत्कृष्ट बॅटिंग, कालच्या दिवसामध्ये सर्वोत्कृष्ट बॉलिंग, कालच्या दिवसामध्ये सर्वोत्कृष्ट फिल्डिंग, हे तिन्ही पुरस्कार कालच्या दिवसामध्ये गणेश कदमला गेलेत. म्हणजे महाबळेश्वर स्पोर्ट्सनी कोणालाही सोडलेलं नाही. अप्रतिम खेळ तुमचा राहिला. बॅटिंग करायची, किती धावसंख्या स्कोरवरती उभी कराल? स्कोअरचा अंदाज नाही सांगू सर, पण जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करू आणि आता माहोल पण नाही ना, बॉल लागला की बाहेरच जाणार. संघ मालकांविषयी काय म्हणशील? संदेश मराग जे विलासदादा कदम हे दोन्ही क्रिकेटर आहेत आणि त्यांनी हा संघ प्रस्थापित केलाय महाबळेश्वर स्पोर्ट्स. संघ मालकांचा आमच्यावर काही दबाव नाही. ते बोलते तुमचीच टीम आहे, तुम्ही कसं खेळायचं तसं खेळा. थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. गणेश कदम आणि सागर सुतार. मॅचला सुरुवात होईल परंतु एक छोटीशी बाईट घेऊया. KSK ची निर्मिती तुमच्या माध्यमातून करण्यात आली आणि ही संकल्पना तुमच्या डोक्यामध्ये कशी आली? बरेचसे शिलेदार यांच्यामध्ये त्यांचं देखील खूप महत्व आहे, परंतु खऱ्या अर्थाने KSK ची निर्मिती संतोष मालुसरेंनी केली हे ठामपणे मी सांगू शकतो. काय म्हणाल? खरं तर सर्व गावातील मुलं ही एकत्र आली पाहिजेत, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, आणि सर्व एकमेकाचे चांगले मित्र झाले पाहिजे. आणि आपण सर्व या कोयना सुळशी कांदाटे विभागातील दुर्गम गावं एक नवी मुंबईसारख्या ठिकाणी एवढा एकमेकाचे ओळखी झाल्यात आणि एकत्र आलीत, हेच खूप महत्त्वाचं आहे. आणि देसाई साहेब, तुम्ही तर आता KSK पुढं चांगल्या पद्धतीने चालवताय. जास्त आपण नंतर बोलूया, मॅचकडे जाऊया. थँक्यू सो मच. हे होते KSK चे फाउंडर मेंबर संतोष मालुसरे होते. टॉस झालाय, टीम काळेश्वरी वॉरियर्सनी टॉस जिंकलाय आणि त्यांनी या महत्वाच्या मॅचमध्ये बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. ही टॉसची माहिती आहे. फॉर्म बॉक्समध्ये जाऊया आणि आपल्या KSK चे लाडके समालोचक, विनोदी समालोचक उमेशजी सावंत सर यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. जाऊया आपण बोलत मॅच खेळ, कारण का लक्ष छोटंच आहे आणि हे लक्ष मोठं करायचं आहे तर तुम्हाला बॉलिंग चांगली करावी लागेल, तुम्हाला गुच्छामध्ये विकेट घ्यावं लागतील, तुम्हाला डॉट बॉल टाकावं लागतील, किंबहुना तुम्हाला फिल्डरची साथ मिळणं आता खूप महत्वाचे असणार आहे. 5 ओव्हरचा खेळ बॅलन्स आहे. 30 बॉल आणि 45 धावांची आवश्यकता. पहिला बॉल राहुल वांगडे, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती स्वागत केलं आणि बॉल चालय ते सीमा पार दणदण करत चौकार. गती नव्हती बॉलवरती आणि गौरव धुमालच्या बॅटमधनं चौकार आला. मागील आपण मॅच मध्ये पाहिलं तर गौरव धुमाल अगदी शून्यावरती बाद झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला इथे काय घडलंय? चांगली इथे बॉलिंग, चांगला बॉल इथे रिलीज केलाय आणि इथे दुसरा बॉल इथे डॉट आला. सतीश संडस आपल्याला एका बाजूला पाहायला मिळतं, जिल्हा आयकॉन, आणि राहुल वांगडेचा आपण पहिला बॉल डॉट आला, ऑस्टमच्या थोडासा बाहेर ठेवलाय. 4 धावा धाव फलकावरती आलात. बेगीट करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल इथे टप्पा पडला. स्विंग होत असताना हलकासा टर्न झालाय, डॉट आलाय.
लाचवा बॉलिंग जो फुलटॉस मिळाला त्याच्यावरती जरुरी ते पलटवार केला, परंतु जेव्हा जेव्हा टप्पे पडलेत ना तेव्हा तेव्हा इथे चांगली बॉलिंग राहिले राहुल वांगडेची. इथे डॉट येत असताना 4 धावा धाव फलकावरती आतापर्यंत. चांगला फटका गौरव धुमालच्या बॅटमध्ये इथे आवाज येत असताना बॉल चालला इथे सीमा पार एवन क्वालिटीचा हाय अँड हँडसम बॅक 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 इट बॅक इट बॅक इट ठोकलाय षटकार. लाचवा पाटिक आतापर्यंत थोडासा बाहेर आला होता, परंतु बॅकफुटला थोडा पंच करण्याचा प्रयत्न आणि जागा बनवली होती, परंतु बॉल अगदी अतिवेगाने जात असताना इथे डॉट बॉलची होती सांगता 10 धावा धाव फलकावरती आतापर्यंत P1चा षटक चालू आहे. एक चौकार एक षटकार, परंतु 3 बॉल आतापर्यंत डॉट आलेत आणि 5 बॉलच्या पाठीमागे 10 धावेचं योगदान दिलंय गौरव धुमालने. राहुल वांगडे जिल्हा आयकॉन बॅटिंग मध्ये काही खास करू शकले नाहीये, परंतु आता एक मोठं करायचं स्पेशल करायचं आहे. बॅकफुटला गेले आणि इथून दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ऑस्टपच्या लाईनच्या बराचसा बॉल इथे बाहेर जात असताना अतिरिक्त रन्स इथे टीमच्या खात्यामध्ये. एक सिंगल 11 धावा धाव फलकावरती आणि आता दोन्ही बॅटर चर्चा करतायत, कारण का चर्चा करणं महत्वाचं आहे. मागील मॅच मध्ये खूप काही चुका झाल्या. स्वर्गीय विजयदादा देसाई स्मृती 11 टीमच्या माध्यमातून, आणि ह्या चुका करायच्या नाहीये. तोही देखील मॅच आपण पाहिलं तो लोएस्ट स्कोरचा होता आणि हा देखील लोएस्ट स्कोरचा मॅच आहे. 11 धावा धाव फलकावरती शेवटचा बॉल P1चं पहिलं षटक चालू आहे राहुल वांगडे. त्यामुळे जोरकस खेळण्याचा प्रयत्न, परंतु अंदाज चुकला डॉटला. थँक्यू. मुख्य व्यासपीठावरती बरेचसे प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित राहतात आणि त्यांचा आदरपूर्वक सन्मान KSKच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. खऱ्या अर्थाने वाई तालुक्याचं क्रिकेट ज्या स्पर्धेने सुरू होतं, अर्थातच ती ती स्पर्धा आपल्या सर्वांनाच माहीत आहे. युवा उद्योजक अर्जुनदादा गोळे चषक या क्रिकेट स्पर्धेने खऱ्या अर्थाने वाईचं क्रिकेट सुरू होतं. लॉकडाऊनच्या नंतर नवी मुंबई नगरीमध्ये पहिली स्पर्धा कोणाची झाली असेल तर ती स्पर्धा मित्रांनो अर्जुनदादा गोळेंची स्पर्धा. वाई तालुक्याचे युवा उद्योजक आमचे लाडके मित्र क्रिकेट प्रेमी सन्माननीय अर्जुनदादा गोळे यांचा विशेष सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. मी अध्यक्ष साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते वाई तालुक्याचे खऱ्या अर्थाने लाडके युवा उद्योजक क्रिकेट प्रेमी आणि ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने क्रिकेटसाठी मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या जातात, आपल्या सर्वांचेच लाडके दादा अर्जुनदादा गोळे यांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. त्याचबरोबर त्यांचे बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. अनिल दादा गोळे यांचा देखील एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. विनोद यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण अनिल दादा गोळे यांना देखील मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. सन्माननीय अनिल दादा गोळे यांना मुख्य व्यासपीठावरती सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर श्री सकाराम दादा गोळे यांना देखील आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. पुढील सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. श्री सकाराम दादा गोळे यांना देखील आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. अर्जुन दादा गोळे यांचा संपूर्ण मित्र परिवार त्याचबरोबर त्यांचे बंधू आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खास या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचा सर्वांचाच आम्ही या ठिकाणी मनपूर्वक आभार मानत आहोत आणि सहर्ष स्वागत देखील करत आहोत. थँक्यू सो मच सन्माननीय अर्जुन दादा गोळे आणि त्यांचे बंधू, आपलं मनापासून आम्ही आभार मानत आहोत की तुम्ही KSKच्या या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेसाठी आपली उपस्थिती दाखवली, त्याबद्दल मनपूर्वक आभार. हॅलो, तर जाऊया आपण 22 बॉल आणि 30 धाव्यांची आवश्यकता मॅच ऑन राहिली आहे. त्यामुळे सतीश सनस पुढे आलाय, एक पाऊल पुढे आलाय, बॉल हवेमध्ये इथे टाळत होत असताना ओह बघ काय कोट काय कॅच घेतली, लाजवाब नीरज, वड कॅच. तर अक्षर पटेलनी जी कॅच सेमीफायनल मध्ये घेतली ना अगेन्स्ट इंग्लंड, त्या कॅचची झलक आपल्याला पाहायला मिळाली. काय जबरदस्त झेल होता, जबरदस्त ते कॅच घेतली आणि विरुद्ध दिशेने कॅच घेत असताना एक चांगलं इथे त्याचं आपण जजमेंट पाहिलं, त्यांचा ताळमेळ पाहिलं आणि त्याच्यानंतर अगदी वेल जज कॅच इथे कम्प्लीट करत असताना धीरज आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना विकास. सतीश सणस अगदी बाद झालाय, काही आपल्या टीमसाठी काही खास करू शकले नाहीये. 15 धावा धाव फलकावरती P1चं दुसरं षटक आपण मार्गस्थ पाहत आहोत.
नवनीत चव्हाण बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या बॉल वरती चौकाराला त्याच्यानंतर डॉट आणि आता विकेट. विकास बॅटिंग साठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 15 धावा धाव फलकावरती. सध्या ही मॅच अगदी रंगामध्ये येत असताना कारण का लो स्कोरच्या मॅच मध्ये तुम्हाला विकेट घ्याव्या लागतात आणि सध्या तेच इथे पाहायला मिळतं. समोर आपण पाहिलं तर सध्याच्या स्थितीला फील्ड मध्ये थोडासा इथे बदलाव केला जातोय. चला घाई करायची थोडी. एक जबरदस्त आपण ही संकल्पना 7वं पर्व आणि या पर्वाचा आम्हाला आहे गर्व की एस क्रीडा प्रतिष्ठान संयुक्त विद्यमानाने आपण ही एस के प्रीमियर लीग पाहत आहोत. एक जबरदस्त इथे दैत्यबान 16 इथे संपन्न केलं आणि 22 या टेनिस क्रिकेट या वाणीच्या माध्यमातून संपूर्ण ही स्पर्धा आपण कव्हर करत आहोत. टोटल झालं ते एकूण 15 धावा धाव फलकावरती 1.3चा खेळ समाप्त झाला. 21 बॉल आणि 30 धाव्यांची आवश्यकता. सध्या आपण पाहिलं तर हा मुख्य कॉम्बॉक्स आपल्याला 22 या डोन यूच्या माध्यमातून पाहायला मिळतो. नवनीत चव्हाण पुन्हा एकदा तयार होतो आणि विकास असताना स्ट्राईकला त्यामुळे साफ ट्रॅकर बॉल होता आणि कॅच इथे कम्प्लीट करत असताना हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. एज लागला आणि सर्व काही काम आहे तेच रक्षण केलं. आणखीन एक फलंदाज बॅक टू बॅक डाऊन. बॅक टू बॅक इथे 2 विकेट घेतल्या. नवनीत चव्हाण यांनी हॅट्रिकचा बॉल असणार आहे आणि जेव्हा जेव्हा गुच्छामध्ये विकेट घेतात ना तेव्हा तेव्हा लो स्कोरचा मॅचेस जिंकल्या जातात. कोण म्हणतं बॅटिंग करून मॅच जिंकली जाते, कोण म्हणतं बॉलिंग करून मॅच जिंकली जाते. आणि जर तुम्ही चांगली जर फिल्डिंग केली आणि फिल्डिंगचा तुम्ही जर स्टँडर्ड ठेवला तर मॅचच्या इथे जिंकल्या जातात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल भातोस इथे दाखल झालाय परंतु सुजीत सिक्तीज मोरेला आतापर्यंत डगआउट मध्ये ठेवलाय. 15 धावा धाव फलकावरती हॅट्रिकचा बॉल. सुरुवात चौकारने झाली इथे या ओव्हरची परंतु या 3 बॉलच्या पाठीमागे कोणती धाव आणि त्याच्यामध्ये 2 विकेट आल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल भातोसे आणि गौरव धुमाल एका बाजूला आपण पाहिलं तर 6 बॉलच्या पाठीमागे 10 धावेचं योगदान दिलंय. बॉलर तयार बॅकफुटला गेले पंच केलाय. कव्हर मध्ये बॉल इथे फिल्डिंग करत असताना बॉल आता तो निसटला आणि तोपर्यंत एक सिंगल अगदी जलद गतीने धाव घेत असताना एक सिंगलची मदत एक सिंगलचं योगदान टोटल झालं ते 16. सध्या संघ आपण पाहिलं तर अडचणीच्या पेचामध्ये पाहायला मिळतोय. लो स्कोरच्या मॅच मध्ये आता चांगली बॉलिंग होते. एक बॉलचा खेळ बाकी आहे. नवनीत चव्हाण सुरुवात अगदी आपण पाहिलं चौकारानं 2 विकेट लगातार घेतले आणि आता गौरव धुमाल जो सेट बॅटर आहे ओपन करण्यासाठी ओपनिंगला आला. चांगली सुरुवात केली. एक चौकारी षटकार त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला. 16 धावा धाव फलकावरती लक्ष छोटं या मॅच मध्ये. त्यावेळेस पुढे खेळण्याचा प्रयत्न बॅटची एज लागत असताना आणखीन एक फलंदाजी या ओव्हर मध्ये बाद होत असताना नवनीत चव्हाणची चांगली बॉलिंग. मुख्य व्यासपीठावरती काही सन्मान आपण करत आहोत. मुख्य व्यासपीठावरती वारसोळी देवगावचे सुपुत्र ज्ञानेश्वर मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. या प्लीज ज्ञानेश्वर मोरे. ज्ञानेश्वर मोरे यांना आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. वारसोळी देवगावचे सुपुत्र क्रिकेट प्रेमी यांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. त्याच बरोबर महाबळेश्वर तालुक्याची मुलूक मैदानी तोफ ज्यांना म्हटलं जातं अर्थातच किसन शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. किसन शिंदे यांचा देखील एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. मी विनंती करतो गणेश कदम यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते किसन दादा शिंदे एक उत्कृष्ट समालोचक म्हणून त्यांची ख्याती आहे आणि त्यांचा देखील एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. धन्यवाद. या मॅचच्या दिशेनं इथे विकेट करण्याचा प्रयत्न केलाय परंतु अंदाज चुकलाय ते राहुल भातोसेचा आणि पहिला बॉल इथे डॉट येत असताना अक्षय भिलारे कोंडसी गावचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करतोय आणि 2 बॉलचा एक खेळ समाप्त झालाय. 16 धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत. जबरदस्त कमबॅक केलं त्या मॅच मध्ये. बॉलिंग करणाऱ्या टीमला बॉलर तयार
छेडछाडी करण्याचा प्रयत्न केलाय. बॅट अगदी आपण पाहिलं तर बॅटचा चेहरा दाखवला. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना एक डॉट आला. वा, लाज जवाब इथे बॉलिंग. रन घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु सिक्तीज मोरेने इथे नकार दिलाय. डॉट आला. 16 धावा धाव फलकावरती. धावा सध्या स्थिर आहे. पहिल्या षटकामध्ये धावा जरूर आल्या परंतु या दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या नाहीत आणि तिसरं षटक सध्या चालू आहे. स्टंपच्या बाहेरचा बॉल. अतिरिक्त धाव व्हाईट बॉलचा इथे कॉल येत असताना एक धाव इथे अतिरिक्त रन टीमच्या खात्यामध्ये. 17 धावा धाव फलकावरती. चांगली बॉलिंग आपण पाहिलंय 2 बॉलच्या पाठीमागे आणि 17 धावा. लक्ष्य 45 धावांचं आहे परंतु हे टार्गेट आता मोठं होत चाललंय. मागे देखील आपण मॅच एक पाहिली ना तर लो स्कोरची मॅच ती मोठी बनली आणि ती मॅच जिंकली. बॉलर तयार. त्यावेळेस फटका चांगला ऑन साईडला बॉलला टर्न केला. ॲप्ट्रॅकर बॉल होता. गॅपमध्ये ढकललाय अब्दुल सेलार बॉलच्या पाठीमागे. टीमचा कॅप्टन एक सिंगल येत असताना आणि आता सिक्तीज मोरे प्रथम स्ट्राईक इनला असणार आहेत. 18 धावा धाव फलकावरती आतापर्यंत लागल्यात. चांगली मॅच इथे रंगत असताना काय बॉलिंग केलं. टीम बॉलच्या पाठीमागे 2 धावा दिल्यात आतापर्यंत. 45 धावांचं टार्गेट मॅच मध्ये ठेवलंय. 27 धावांची आणखी गरज आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि बॉल चालला यष्टीरक्षकच्या थेट हातामध्ये. डॉट आला. काय बॉलिंग. वा, जबरदस्त बॉलिंग इथे होत असताना लाजवाब एक युवा प्रतिबंध गोलंदाज आणि युवाची हवा सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये आगीचे गोळे टाकतोय तो. डॉट आला. आता इक्वेशन आपण पाहिलं तर आता बदलतंय आणि 21,000 पॉइंट 21,000 पॉइंटचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. सिक्तीज मोरे सध्या त्याला कारत केलाय. पुन्हा एकदा वा, परफ्यूम डिलिव्हरी. काय जबरदस्त इथे बॉलिंग इथे होत असताना आणि गोलंदाज बॅटरला सांगतोय किरीस का गाना सुनेगा किरीस का गाना. लाजवा बॉलिंग आतापर्यंत काय गोलंदाजी केले. 13 बॉल आणि 27 ची आवश्यकता. मॅच ऑन. सिक्तीज मोरे कधीही आक्रमक होऊ शकतो, कधीही अटॅक करू शकतो तो आणि सध्याच्या स्थितीला बॅकफुटला ढकललाय. ओ माय गॉड. आणि सिक्तीज मोरे देखील सांगतोय की मोठमोठे गार केलं गंमत मध्ये चल ठोकलंय. षटकार. लाजवाब इथे षटकार येत असताना बॅटच्या रेडार मध्ये बॅटच्या टप्प्यामध्ये दिलाय आणि जेव्हा जेव्हा टप्प्यामध्ये आलाय ना सिक्तीज मोरेच्या त्याने पट्ट्यात घेतलाय आणि त्याच्या बॅटमधनं येत असताना मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर ठोकलाय तो षटकार. 12 बॉल आणि 21 ची मॅच. 24 धावा धाव फलकावरती आल्यात. 12 बॉल 21 ची मॅच. जबरदस्त मॅच इथे रंगत असताना एक चांगलं इथे ट्विस्ट आणि बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा नवनीत चव्हाण याला बाहेर काढलाय. मागील ओव्हर मध्ये फक्त 5 धावा दिल्या होत्या आणि 3 विकेट घेतले होते आणि त्याच कारणानं पुन्हा एकदा त्याला त्याच्या खांद्यावरती जबाबदारी दिली. 12 बॉल आणि 21 असणार. 21 धावा राहुल बातोसे. 4 बॉलच्या पाठीमागे 2 धावा आणि सिक्तीज मोरे 3 बॉलच्या पाठीमागे 6 धावा. नुकताच त्याने षटकार ठोकला. आता मॅच जवळ आले. दोन्ही संघ आपण पाहिलं तर लो स्कोरच्या मॅच मध्ये सध्या पराकष्ट करतात. मेहनत तुम्हाला घ्यावी लागते. तुम्हाला संघर्ष मॅच मध्ये करावा लागतो. नवनीत चव्हाण. ओहो, बॉल कुठे आणि बॅट कुठे आणि बॉल चालला इथे लॉंग स्टॉपला. नॉन स्टॉप बॉल सीमा पार चौकार. बॅटिंग केंद्र टीम साठी 4 धावा आल्यात आणि 21 आपण पाहिलं तर 11 बॉल आणि 27 धाव्यांच्या 17 धाव्यांची आवश्यकता. 28 धावा धाव फलकावरती आलेल्या आहेत आणि चांगली आता पार्टनरशिप होत असताना 2 बॅटरच्या माध्यमातून ॲप्ट्रॅकर बॉल ऑन साईडला बॉलला वळण दिले. डीप मिड विकेटला बॉल इथे जात असताना एकच सिंगल येते या बॉलच्या पाठीमागे आणि आता सिक्तीज मोरे असणार स्ट्राईक एंडला. दहा बॉलचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी 16 धाव्यांची आवश्यकता. मॅच ऑन आणि सिक्तीज मोरे पुन्हा एकदा आता स्ट्राईक एंडला आलाय. समोर आपण पाहिलं तर नवनीत चव्हाण एक वेगवान एक तेज तरार आणि टप्प्यावरती नेहमीच नियंत्रण ठेवतो तो बॉलर असणार आहे. कट करण्याचा प्रयत्न परंतु बॅटचा आतला हिस्सा लागलाय. डॉटला चांगली बॉलिंग. मॅच मध्ये आता फाईट करत असताना शरीफ स्ट्रायकर टीम 9 बॉल आणि 16 धाव्यांची आवश्यकता. मॅच ऑन.
काय गोलंदाजी राहिले. नवनीत चव्हाणची बॅटिंग 2 दिवसामध्ये बोलली नाहीये, परंतु बॉलिंग स्पेल त्यांनी अप्रतिम टाकलाय. जेव्हा जेव्हा गरज आहे ना तेव्हा तेव्हा तो अडचणीमध्ये अगदी सामोर आलाय. यामध्ये दोष फुलटॉस बॉल दिशा दिली आणि बॉल चालय ते सूरज चव्हाणच्या स्टाईलने झपक 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 बुकिट टेंगल गोलीगात षटकार. कडे कडे खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि लॉंगॉनला इथे क्लिअर करत असताना षटकार ठोकलाय सिक्तीज मोरेनं. आणि आता सिक्तीज मोरे थांबायचं नाव घेत नाहीये. बॉल आणि 10 धावांची आवश्यकता. 35 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग मॅच मध्ये उकळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु फटका फसलाय आणि शॉर्ट फाईन लेगला इथे कॅच पकडलाय. सिक्तीज मोरे होतील बाद. थँक्यू डेझी. आणि आता 7 बॉल 10 धावेची आवश्यकता. सिक्तीज मोरे बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन कदम बॅटिंग साठी दाखल झाले आणि काय बॉलिंग केली. षटकार ठोकल्याच्या नंतर एक बॉल डॉटल आणि आता विकेट देखील आलेली आहे. चांगली ते बॉलिंग नवनीत चव्हाणची आपल्याला पाहायला मिळते. 35 धावा धावफलकावरती. आणि राहुलची आता साथ देण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन कदम दाखल झालाय. जो ठेवतो दम. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं तर सध्या ज्यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न फटका फसला आणि राहुल वांगड्याच्या हातामध्ये बॉल जात असताना आणखी नक्की ते बॅक टू बॅक विकेट. नेटका आयोजन या भूमिपुत्र मैदानामध्ये आपण पाहत आहोत. जबरदस्त आमच्या संपूर्ण आयोजक कमिटीने खूप चांगली मेहनत घेतली आणि आज तुम्हाला आम्हाला एक चांगला इथे प्लॅटफॉर्म करून इथे दिलेला आहे. KSK क्रीडा प्रतिष्ठान KSK प्रीमियर लीग या स्पर्धेची प्रत्येक जण इथे वाट पाहत असतो आणि आज पर्व क्रमांक 7 आपण पाहत आहोत आणि या पर्वाचा सर्वांनाच गर्व आहे. आज प्रत्येक जण आपल्या घर बसले आपल्या टीव्ही वरती आपल्या स्मार्टफोन वरती आणि काही प्रेक्षक ज्यांना ज्यांना पॉसिबल झाले ते अगदी मैदानाच्या अवतीभोवती आपल्याला पाहायला मिळतात. आणि अगदी दुपारचं सत्र चालू झालं आणि आता अवतीभोवती सर्व आता प्रेक्षक अगदी आता हळूहळू आपले कामे सोडून सर्व या मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळतील. आणि आता प्रत्येक जण येतोय कारण का स्पर्धा त्या पद्धतीची त्या हाय क्वालिटीची स्पर्धा आपण पाहत आहोत. आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती 6 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता. आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झाला नीरज मोरे. बॉलिंग ट्रॅक वरती एक वेगवान गोलंदाज, एक युवा प्रतिबंध गोलंदाज असणारा, समोर असणारा एक एक्सपिरियन्स खेळाडू राहुल बातोसे. 35 धावा धावफलकावरती. 10 धावांची आवश्यकता. फुल टॉस बॉल. इतनी बड़ी गलती क्रिकेट में कभी नहीं चलती. बिम्मरचा नो दिलाय आणि बिम्मर की बिम्मारी. आणि आता बिम्मर टाकलाय. पंचांचं हेलिकॉप्टर आपण पाहिलं तर लँड केलं आणि लँडमार्क करायचं आहे त्या बॅटरला. संधी आली ते राहुल बातोसेला. आता फुल टॉस आणि आता हा फ्रीडचा बॉल असणार. या बॉलवरती विकेट येणं खूप महत्वाचं. 36 धावा धावफलकावरती. दुसऱ्या एंडला ज्ञानेश्वर संकपाल बॅटिंग साठी गेलेत. धावा हव्यात. इक्वेशन वरती आता खूप नजर टाकले जाईल. बॉलर तयार. पण एकदा पटक्या इथे ट्राय करण्याचा प्रयत्न केला. एकतर सिंगल येते नवनीत चव्हाण बॉलच्या खाली आणि फ्रीडचा बॉल आपण पाहिला त्याच्यावरती फक्त एकच धाव आतापर्यंत आले. गुड फिल्डिंग. चांगली फिल्डिंग इथे होत असताना आणि फ्रीडचा बॉल बरेचसे आम्ही खेळाडू पाहिले देसाई सर की सध्याच्या स्थितीला आपण पाहिलं तर बॅकफुटला गेलेत. म्हणजे असं नाहीये की सिक्तीज मोरे असेल मग त्याच्यामध्ये राहुल बातोजी असेल. मी काल प्रथमेश मालुसरेला पाहिलं की असे बरेचसे खेळाडू आज नवनीत चव्हाणला पाहिलं बॅकफुटला गेलेत. चांगले चांगले खेळाडू आणि सध्याच्या स्थितीला युवा सितारे आता पुढे आलेत. बॉलर तयार. शपलवून खेळलाय. काय फटका केलाय. वा अगदी टायमिंग आपण पाहिले. ताकद पाहिली आहे. दिशा दिली आणि दिशाचे भटके तो पडेंगे फटके. बॉल चालय ते बॉर्डरच्या दिशेने आलाय. तो फाईन लेगला फाईन खेळलाय. ज्ञानेश्वरच्या बॅटमधनं चौकार.